दक्षाचे शिवजी कोण आहेत? जावई. खरं सांगा, जावईला माणसानं इग्नोर करावं का? बोला ना. हे तवापासून आलंय बरं, जावायचा मान राखायचा, जावाईला क्रोधित करायचं. यावर्षी जावायचा महिना आलाय, आता आलाय ना. कोणता महिना म्हणतात त्याला? आता जे जे नवीन जावाई झाले त्यांची चांदी आहे. सोनं काय भाव झालंय आता? सासऱ्याचं आता दिवाळच नाही वाजणार. 1,80,000. गरीब सासऱ्यानं काय करावं आता या महिन्यामध्ये? जावायचा अपमान. त्याचा परिणाम सतीला, बोला ना, भस्म व्हावं लागलं. म्हणून जावायचं कधी अपमान करायचं नाही. ह्या कथेतून हे शिकायसारखं आहे. कारण आपल्या मुलीचा तो स्वीकार केलेला आहे, त्याला तिचं सर्वस्व करता धरता आहे तो. म्हणून जावईला इग्नोर नाही करायचं. तसं म्हणले इथं त्या दक्षाला सांगत असताना मग शिवजी म्हणतात, सगळं मीच आहे, आत्मा सुद्धा मी आहे, या जगातला ईश्वर सुद्धा मी आहे, स्वयं प्रकाश सुद्धा मी आहे, उत्पत्ती स्थिती लय करणारा सुद्धा मीच आहे. या जगातलं सगळं ही शिवस्वरूप सृष्टी आहे. कशी आहे? शिवस्वरूप ही सृष्टी आहे. आणि असं बोलून पुढे शौनकादिकांना सूत महाराजांनी म्हटले, पुढे ओंकाराचा उपदेश केला. कशाचा? ओंकार. कुठलाही मंत्र तुम्हाला म्हणायचा असेल तर त्याच्या अगोदर काय लावला जातो? ओम असं म्हणतं की नाही? या ओमनं काय होतं माहिती आहे तुम्हाला? ह्या ओमनी ही शांत होती. मेंदू जो आहे ना, हा मेंदू, या मेंदूवर डायरेक्ट इफेक्ट होतो. आणि हा मेंदू शांत झाला की मग माणसाचा लय लागतो. लय लय म्हणजे मग त्याला जगातलं बाहेरचं काही ऐकायला येत नाही. बघा, तुम्ही घरामध्ये बसा आणि फक्त एवढंच करा, काही करू नका. ओ, जोपर्यंत श्वास रोखत नाही तोपर्यंत ओंकार लावा. हा ओंकार हा बीज मंत्र आहे. या ओंकाराची जर साधना आपल्याकडून झाली तर आपल्याला त्या शिवतत्वापर्यंत पोहोचता येतं, ब्रह्मतत्वापर्यंत आपल्याला जाता येतं. जीवदशा संपून शिवदशेपर्यंत जर प्राप्त व्हायचं असेल तर हा ओंकार लावावा लागेल तुम्हाला. या ओंकाराचा उपदेश केला. शिवजी म्हणतात, हा ओंकार माझा आत्मा आहे. बघा, माझ्या लहानपणी एक मालिका होती बघा, तुम्ही सुद्धा पाहिली असेल. ओम नमः शिवाय नाव होतं त्या मालिकेचं. काय नाव होतं? ओम नमः शिवाय. सुरुवातीला मालिका लागली की ती जाहिरात यायची. काय यायची? मैं ओंकार हूं. माहिती ना तुम्हाला सगळ्यांना? या सृष्टीचा तारण हार हूं. म्हणजे या जगामध्ये ही सृष्टी जी आहे ती सगळी या ओम तत्वामध्ये व्याप्त आहे. या ओमचं जर स्मरण केलं तर भगवान शिव त्याच्यावर प्रसन्न होतात. शिवजी म्हणले, या ओंकाराचा उच्चार माझ्या उत्तरेकडे तोंड केलेल्या मुखात ओंकार आहे. शिवजीचं जिकडे उत्तरेकडे तोंड आहे त्याच्यात काय आहे? ओंकार. पश्चिमेकडे उकार, दक्षिणेकडे मकार आणि पूर्वेकडे बिंदू. आणि माझ्या मध्यामधून जो नाद उत्पन्न होतो ना, या 5 प्रकारातून जो नाद उत्पन्न होतो त्या नादाचं नाव आहे ओम.
काय नाव आहे? ओम. आणि हा जो ओम आहे, हा ओंकार सगळ्यांनी आपण उच्चारलं पाहिजे. माझ्या मागे एक मंत्र म्हणता का? मी तुम्हाला एक मंत्र शिकवतो, म्हणता का? नमः प्रणववाच. जोरात जोरात, जरा जोरात वाचा. नमः प्रणववाच. नमः प्रणव अलिंगने. नमः प्रणव अलिंगने. सोड धरा, मी म्हणतो का म्हणून कोरडं वाटायला. नमः सृष्टी दिकत्रेच. नमः सृष्टी दिकत्रेच. नमः पंचमुखायते. नमः पंचमुखायते. याचं चिंतन केलं की हळूहळू हळूहळू आपल्या वृत्तीमध्ये बदल व्हायला लागतात. आणि हा जो झालेला बदल आहे, हाच बदल आपल्या जीवनामध्ये त्या शक्तीपर्यंत घेऊन जातो. आणि पुढे शौनक सूत महाराजांना विचारतात, हे शिवलिंग स्थापन कसं करायचं आणि त्याची पूजा आम्ही कशी करायची? सूतजी म्हणले की जी मोठी जी पिंड आहे, पिंड कळती ना, लिंग ज्याला म्हणतो आपण पिंड, तुम्ही पिंडच म्हणता ना, जी पिंड आहे ही मोठी पिंड जी असती ती आचल असती. जिथं मोठी पिंड स्थापन करायची, पुन्हा त्या पिंडीला हलवायचं नाही, त्याला आचल म्हणतात. आता आपल्या मंदिरामध्ये पिंड स्थापन केली, ती कोणती पिंड आहे? आचल. तिला आता हलवायचं, आणि जो हलवण्याचा प्रयत्न करून त्याचा कपडे फाड केले येत आहे फिरव, असं काम. तिथं नादी नाही लागायचं. आणि जी छोटी पिंड आहे तिला चल असं म्हणतात, ती आपल्या घरामध्ये आपण वापरतो. आपल्या घरातल्या ज्या देवी देवता आहेत या चल आहेत, आणि मंदिरातल्या ज्या देवी देवता आहेत त्या अचल आहेत. म्हणून शिवाचं हे एक चल स्वरूप आणि अचल स्वरूप इथं आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या सुंदर लिंग आपण स्थापन करायचं म्हटलं तर त्याची साईज किती असायला पाहिजे पिंडीची? तर ती साईज सांगितली 12 अंगुल. अंगुल कळतंय ना? अंगुल म्हणजे बोट. 12 म्हणजे कसं? हे किती झाले? हा, इतकंच करायचं, 12 अंगुल. याच्यापेक्षा थोडंफार इकडे तिकडे झालं तर चालतं, पण लय मोठं करत बसायचं ना. बरं, लय लय माझी भक्ती, मग मोठी पिंड करते. हा, मोठी केली की मग तिला परत हलवायचं नाही, ही चल आहे. आणि मग तिची पूजा कशी करायची? तर सुंदर फुलानं ती सजवायची. तिला तुम्हाला काही अलंकार घालता आले तर घालायचे. आता काल आम्ही ठाकूरजीची मूर्ती दिली आमच्या दीदीकडं, तिने त्या आमचे कपडे काढून टाकले ना, तर ते त्यांचे कपडे त्यांना घातले. दिसायला कसं दिसायला लागलंय? बोला बोला, सुंदर दिसायला लागलंय ना. हे सुंदर दिसलं की आपलं जीवन 100% सुंदर झालंच म्हणायचं. तुम्ही त्याच्यावर जेवढं प्रेम करता येईल तुम्हाला, तेवढं तुम्ही त्याच्यावर प्रेम करा. ते पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये त्याची तयार होत असते, आणि आपल्या संसारामध्ये ती पॉझिटिव्ह एनर्जीच आपलं सगळं काम करत असते. तुम्हाला मी परवा बोललो वाटतं, घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येण्याकरता घरातली लक्ष्मी पॉझिटिव्ह असावी लागते. लक्ष्मी म्हणजे पैसा नाही बरं,
लक्ष्मी म्हणजे घरातली स्त्री. ती पॉझिटिव्ह कशी असायला पाहिजे? तिला सतत घर स्वच्छ ठेवण्याचा नाद असावा. काही काही घरात गेलं की असं बसू वाटत नाही बाबा, असं वाटतं इथून कधी उठावं, काय तो वास, हे प्रभू जगन्नाथम प्रेमानंदे, ये क्या हो गया असं वाटतं आपल्याला त्या घरात गेल्यावर. उगच त्या घरात गेलो वाटतं. आणि काही घरामध्ये तुम्ही जा, एका मिनिटात लगेच तुमचं मन प्रसन्न होतं, प्रसन्न वाटतं. वा, नंबर 1 घर आहे हे. त्या घरातल्या लक्ष्मीचा हा प्रभाव आहे. तुम्ही जेवढं तुमचं घर स्वच्छ ठेवाल तेवढं तुमच्या घरामध्ये मंगल वातावरण राहील.